जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, येतात चौथीच्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पण पायाभूत चाचणीवरती मी पीवायक्यू क्वेश्चन पेपर घेऊन आले। या क्वेश्चन पेपरचा चांगला अभ्यास करा, नीट एक्सप्लेन करतो, नीट समजून घ्या कोणकोणते क्वेश्चन येणार आहे। आणि लक्षात घ्या, अजून परीक्षा स्टार्ट नाही झाली, परीक्षेपूर्वी पण तुम्हाला 100% आयएमपी क्वेश्चन आपल्या दोन्ही युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल, नेक्स्ट विजन आणि त्याच्यानंतर आपला आहे बघा मित्रांनो कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनल। त्यामुळे दोन्ही युट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे। लक्षात घ्या, मेन चॅनल तर आपला आहेच आहे आणि याही चॅनलवरती सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे। लक्षात घ्या, दोन्हीकडे मी व्हिडिओ टाकणार आहे, दोन्हीही कोऑपरेट आपल्याला करायचे, कारण तिकडे व्हिडिओ जास्त झाले विद्यार्थ्यांना सापडता येत नाही, म्हणून मी इकडे व्हिडिओ टाकणार आहे, ठीक आहे ना। त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याजवळ हा व्हिडिओ पोहोचणं खूप गरजेचं आहे। ओके, चला मित्रांनो, डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते। बघा, सगळ्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबलंय का बघा, दाबला असेल तर बघा, नंतर तुमच्याजवळ हा व्हिडिओ पोहोचणार नाही, नेक्स्ट व्हिडिओ जर नसेल दाबलं तर, ठीक आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, का कमेंट मध्ये काय हाईपचं एक बटन आहे, ते दाबा, याच्यावर क्लिक करा, तुम्हाला काहीतरी पॉईंट येतील, ते पॉईंट घ्या, जेणेकरून व्हिडिओ आपला हा तुम्हाला तुमच्याजवळ नेक्स्ट टाइम लवकर पोहोचेल यासाठी। ओके, चला बघा, प्रथम भाषा म्हणजे मराठी, आता चौथीचा आपण क्वेश्चन पेपरवरती पीवायक्यू सिरीज बघा मित्रांनो। याच्यामध्ये आपला संकलित मूल्यमापन चाचणीचा म्हणजे पायाभूत चाचणी पॅट या परीक्षेचा बघा मित्रांनो, आता चौथीचा आपण मराठीचा पेपर बघतोय। ओके ना, यामध्ये आता बघा, लक्षात घ्या, तुमचं नाव गाव काय, शाळेचं नाव असेल, केंद्र वगैरे असेल, दिनांक काय असेल ते तुमचे शाळेचे शिक्षक तुम्हाला डायरेक्टली सांगतील तिथं, ठीक आहे ना, याचा काही लोड घ्यायचा गरज नाही। आता बघा, तुम्हाला उतारा वगैरे सगळं येईलच, पण महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय मित्रांनो, लक्षात घ्या, का तुम्हाला एखादं चित्र दिलं असेल, ठीक आहे ना, एखादं तोंडी परीक्षा चित्र दिलं असेल, ते चित्र तुम्हाला ओळखायचं, त्याचं नाव काय किंवा त्याच्याबद्दल तुम्ही 2-3 वाक्य लिहायचं, किंवा काय तुम्हाला शब्द सांगितले जातील ते ऐकायचे, तुम्हाला ते लिहायचे, काही म्हणी असतील किंवा वाक्य किंवा काही नावं असतील ते तुम्ही नीट ऐकायचे आणि त्याच्यामध्ये खाली तुम्हाला लिहायचे। ओके ना, शक्यतो तुम्हाला चित्र येऊ शकतात, काहीतरी बॉक्स वगैरे येतील, त्याच्यामध्ये एखादं चित्र असेल, त्याचं नाव काय असणार आहे ते तुम्हाला पुढे फिलअप करायचे। ओके, किंवा तुम्हाला लिहायचे। चला आता सुरुवात करूया। आता बघा मित्रांनो, बघा पहिला क्वेश्चन काय, आता बघा याच्यातला उतारा वाचन करायचं, तुम्हाला मनात वाच आणि प्रश्नांची उत्तर लिह, ठीक आहे ना। उतारा जर आला, मी सगळ्या विद्यार्थ्यांना तेच सांगतो, प्रत्येक व्हिडिओ माझा चेक करा, मराठीचा 10वीचा चेक करा, 8वी 9वीचा चेक करा, 4थीचा चेक करा, एकच सांगतो का उतारा हा तुम्हाला सगळ्यात पहिले एकदा काळजीपूर्वक नीट एकदा वाचन करून घ्यायचंय। उतारातील टोटल क्वेश्चनची जे काही क्वेश्चन असते त्याचे उत्तर आहे तुम्हाला ॲक्युरेसी तुम्हाला तिथंच भेटणार आहे, ठीक आहे ना, फक्त नीट वाचन करून घेणं गरजेचं आहे। बघा, पहिला काय दिलं बघा, तो काळ पारतंत्र्याचा होता, संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते, जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते, इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता, त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांचा विरुद्ध असंतोष निर्माण झाला। 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला, उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले। तशातच ब्रिटिशांनी जमीनदार असेल, जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता। याविरुद्ध बिरसांनी वेळोवेळी जन आंदोलन केले, यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने 1995 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली, त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले। याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींची आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला। त्यासाठी त्यांनी एक घोषवाक्य दिले, एकमेकांना भेटल्यानंतर आधारभाव व्यक्त करण्यासाठी उलगुलान म्हणावे लागले। बरोबर आहे का? धरती आबा बिरसा मुंडा यांच्याबद्दल आपल्याला हा आलेला लेख आहे, सर्व विद्यार्थ्यांना माहिती असं गरज आहे का ह्या आपल्या थोर व्यक्तीला लक्षात घ्या, अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी बलिदान दिलं या देशासाठी, त्यांचं मरण जे असणं केलं त्यांनी आपल्या देशासाठी, हे आपण कधी विसरता कामा नये, लक्षात घ्या, ठीक आहे ना। त्यांचं कार्य खूप महान होतं, लक्षात घ्या। ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी लढा दिला, प्रत्येक डोंगरदऱ्यामधून प्रत्येक व्यक्तीला जमा करून त्यांनी लढा देण्याचा प्रयत्न केला आणि या ब्रिटिश शाहीने त्यांना काय केलं का फाशी देण्यात आली होती। बरोबर आहे, खूप चांगली याची माहिती धडा आहे, खूप चांगला आहे, एक दिवसाच्या होती, पूर्ण मी लेक्चर घेणारच आहे, कारण लक्षात घ्या। आणि शेवटी धरती आबा बिरसा मुंडा यांनी सांगितलं का उलगुलान, बघा, एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान, बरोबर का नाही, लक्षात घ्या। अशा प्रकारे तुम्हाला उतारा दिलाय। आता याच्यातले आपण काय करणार आहे मित्र, लक्षात घ्या, का आपण उत्तर शोधूया। बघा, आता बघा काय सांगितले, धरती आबा बिरसा मुंडा यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, योग्य पर्यावरती काय करा, तुम्हाला गोल करायचे। बघा, आता हा आपण उतारा वाचून घेतल्यानंतर आपल्याला लगेच कळणार, बघा, पूर्णपणे उत्तर आपल्याला भेटणार आहे। बरोबर आहे, बघा काय केलं तर त्यांना बघा, इंग्रज सरकारने 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली व त्यांना हजारीबाग तुरुंगात काय डांबण्यात आले होते। बघा, कुठं, हजारीबाग, मग हजारीबाग पर्याय क्रमांक आपलं 2 उत्तर आहे। पुढे बघा, बिरसा मुंडा यांनी
कोणते कार्य केले, कोणतं कार्य यांनी केले बिरसा मुंडा यांनी? खूप कायदे केले बघा, लक्षात घ्या. काय काय इंग्रजांनी जो वन कायदा केला होता त्यामध्ये काय आदिवासींचा जंगलावरती पारंपरिक हक्क नाकारलाय या विरुद्ध त्यांनी काय केला, काय यामध्ये आंदोलन निर्माण केलं होतं. काय केलं त्यांनी? आंदोलन निर्माण केलं होतं. या आंदोलनामधून बघा काय का वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर काय का बिरसा मुंडा यांनी का पूर्ण इंग्रजी सत्ता ही मुळासकट काय केली होती का उखडून टाकण्याचा त्यांनी संकल्प केला होता. बरोबर का नाही? जसं आदिवासींची आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध त्यांनी काय केला, लढा पुकारला. अशा प्रकारे तुम्ही यांचं कार्य लिहू शकतात. ओके. पुढे बघा आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष का निर्माण झाला होता? कारण यामध्ये बघा का इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींच्या जंगलाचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. बरोबर आहे. जल, जंगल आणि जमीन या 3 गोष्टीसाठी आदिवासी माणसं आपण म्हणतो का आदिवासी समाज हा त्याच्याशी निगडीतच आहे बघा मित्रांनो. ठीक आहे ना? पूर्ण हक्कच आहे. या मूळ मालक म्हणतो आपण का हे फक्त आदिवासीच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे ना? जंगलाचे संरक्षण करणं, पाणी असेल, जमीन असेल, पहिल्यापासून लक्षात घ्या. ठीक आहे ना? हे अधिकार होती. आणि याचमध्ये काय का वन कायदा म्हणजे जंगलाचा कायदा याच्यावरती केला का आदिवासीचा त्याच्यावरती हक्क राहणार नाहीये. या कायद्याविरुद्ध काय लक्षात घ्या का इंग्रजांविरुद्ध काय असंतोष निर्माण पसरला होता. ठीक आहे. चला पुढे बघा आता मित्रांनो, यामध्ये बघा खालील जाहिरात तुम्हाला वाचायची आणि यामध्ये काय तुम्हाला योग्य प्रश्नांची उत्तरं द्यायची. बघा जाहिरात वाचूया आता. बघा काय सांगितले, खुशखबर दिले, विद्यार्थी पालक व शिक्षकांसाठी सुवर्ण संधी सांगितले, बाल महोत्सव आयोजित केला आहे. बरोबर आहे. काय बघा रांगोळी स्पर्धा आहे, वैयक्तिक गीत गायन स्पर्धा, वैयक्तिक नृत्य स्पर्धा असतील, कथाकथन असेल, वेशभूषा असेल, एकांकिका असेल, तसेच अनेक नामवंत प्रशासनाच्या पुस्तकांचे प्रदर्शन आहे. ठीक आहे ना? पुढे बघा काय स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास प्रदर्शनातील आवडीची 5 पुस्तके भेट, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यात आवडीची 3 पुस्तके भेट. आयोजक बघा अहिल्या महिला मंडळ जळगाव, स्थळ विद्या निकेतन विद्यालय मैदान जळगाव. काय का ज्यांचा पहिला क्रमांक आहे, प्रथम आणि द्वितीय क्रमांक, त्यांना काय आवडीची पुस्तकं मिळणार आहे. पहिल्याला 5 पुस्तकं आणि द्वितीय क्रमांकाला त्याला किती 3 पुस्तकं मिळणार आहे. बरोबर आहे. दिनांक बघा दिलाय 5 ते 10 एप्रिल 2018 दिलाय. तो दिनांक तुम्हाला परीक्षेला इकडे तिकडे होऊ शकतो. ठीक आहे ना? काय अडचण नाही. आणि वेळ सकाळची 10 ते तुम्हाला दिले 10 ते 5 पर्यंत दिले. चला पहिला प्रश्न बघा, बाल महोत्सव कुठे आयोजित केला होता? बघा इथं आयोजित केलंय. कुठं आयोजित केलंय? विद्या निकेतन विद्यालय मैदान जळगाव येथे काय केलं होता? आयोजित केला होता. बरोबर आहे. पुढे बघा बाल महोत्सव किती दिवस चालणार आहे? बघा इथे 5 ते तुम्हाला 10 तारखेपर्यंत सांगितले. किती? 5 ते 10 एप्रिल पर्यंत चालणार आहे. म्हणजे किती दिवस तर मोजा मग. 5, 6, 7, 8, 9, 10 6 दिवस चालणार आहे. पुढे बघा बाल महोत्सव विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या स्पर्धा आयोजित केल्या? कोणकोणत्या स्पर्धा? रांगोळ्या स्पर्धा असतील, वैयक्तिक नृत्य स्पर्धा असतील, वैयक्तिक गीत गायन असेल, कथाकथन असेल, वेशभूषा असेल, एकांकिका असेल, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी स्पर्धा तिथं आयोजित केल्या होत्या. ओके. चलो पुढे बघा खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य काय करायचं तुम्हाला पुनर्लिखित वाक्य ऐका. बघा आई म्हणाली, अरे राजा एक छोटस काम करशील का रे? आता तुम्हाला लक्षात घ्या आई म्हणाली, ठीक आहे नाही तर कॉमा बरोबर आहे, पण अरे राजा एक छोटस काम करशील का रे? तुम्हाला प्रश्न विचारला करशील का रे, बरोबर ना? करशील का रे म्हणजे इथं हे दोन्ही कॉमा काढायचे म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना? इथं तुमचं उत्तर येणार आहे फक्त प्रश्नचिन्ह. पुढे बघा कंसात दिलेल्या शब्द समूहाचा योग्य जागी योग्य बदलासह वापर करायचा. ठीक आहे. बघा काय दिलं बघा आता, रमेश ताई सोबत म्हणजे हे जे तुम्हाला दिलेत ना ब्रॅकेट याच्यात ते शब्द घ्यायचे आणि मग वाक्य पूर्ण करायचं. ठीक आहे ना? बघा रमेश ताई सोबत बागेत फिरत होता. रमेश काय केलं? रमेश त्याच्या मोठ्या ताई सोबत काय केलं? तो इकडे तिकडे बागेत कुठेतरी फिरत होता. फिरता फिरता बागेतील फुलांचे डॅश डॅश होता. बघा काय फिरता फिरता बागेतील फुलांचे डॅश डॅश होता. शेजारच्या विक्रेत्यांजवळ खेळण्याचे त्याला बघा काय बघा अशा प्रकारे दिले. आता रमेश ताईसोबत बागेत फिरत असताना काय दिसणार आहे? फिरता फिरता बागेतील फुलांचे होता. काय होता बघा मित्रांनो तुम्हाला? का आवड असणे, निरीक्षण करणे, का कुतूहल वाटणे. तर काय फिरता फिरता बागेतील फुलांचे तो काय करता? निरीक्षण करत होता. बरोबर काय? निरीक्षण करत होता. इथं एक येणार आणि शेजारच्या विक्रेत्याजवळ खेळण्याची त्याला काय होते? आवड असते. म्हणजे काय त्याला खेळण्याची त्याला काय होते? आवड होते. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. पुढे बघा कंसातील दिलेल्या म्हणीपैकी योग्य अर्थाची मन वापरून वाक्य पूर्ण करायचे. ठीक आहे. बघा काखेत कळसा गावाला वळसा, नाचता येणं अंगण वाकडे, लहान तोंडी मोठा घात. काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे काय? एखादी वस्तू आपल्याच आजूबाजूला इकडे तिकडे असते, परंतु आपण काय करतो का त्या वस्तूला लक्षात घ्या काय का आपण त्या वस्तूला इकडे तिकडे शोधतो, पण नंतर आपल्याला कळतं का अरे बाबा ही वस्तू तर आपल्या जवळच होती. बरोबर आहे. पुढे बघा दिले का
नाचता येणं आणि अंगण वाकडं म्हणजे काय एखादी गोष्ट आपल्याला येतच नाही पण म्हणतो मी करल पण त्याला ती जमतच नाही अशा प्रकारे म्हणतो. आणि लहान तोंडी मोठा घास म्हणजे काय का लहान असताना खूप मोठं काय केलं एखाद्या मोठाले लोक बोलताय तर आपण त्यांच्यामध्ये जाऊन टपकणे त्यांच्यामध्येच बोलणे आपण म्हणतो बरोबर आहे का ना. काही येत नाही पण त्यांच्यामध्ये बोलणं ठीक आहे ना. अशा प्रकारे एखादं आपण घेऊ शकतो. आता वाक्य तर बघू काय बघा. कविताच्या चपात्या का करपल्या म्हणून आईने विचारले तर कविता म्हणाली तवा पातळ आहे. बघा काय कविताच्या चपात्या का करपल्या म्हणून आईने विचारलं तर कविता म्हणाली तवा पातळ आहे. बघा म्हणजे काय कविताला सांगितलं चपात्या करा. आता तवा पातळ आहे का जाड याचा काय मॅटर आहे का नाही पण तिच्याकडून चपात्या करपल्या म्हणजे आपण काय म्हणतो त्याला का नाचता येणं आणि अंगण वाकडे म्हणजे तिथं काय म्हणतात मग इथं काय येईल म्हणतात ना नाचता येणं आणि अंगण वाकडे ही म्हण येईल. ओके चलो पुढे बघा खालील चित्रे पहा आणि त्यावर तुम्हाला आधारित गोष्ट लिहायची. आता इथं गोष्ट तुम्ही कशा प्रकारे तयार करू शकता बघा. आता हे तिघ जण दिसताय ना आता तुम्ही यांची नावं घ्या. तुम्हाला वाटलं राहुल घ्या अमोल घ्या महेश घ्या मोहन घ्या वाटल ते दोन नावं घ्या. मुलीचं नाव घ्या एखादी मोहिनी वगैरे काय माधुरी काय असेल ते एखादं तुम्ही नाव घ्या ठीक आहे ना. आणि ते नाव घ्या नंतर काय करा का एका गावामध्ये ठीक आहे ना एका गावामध्ये किंवा एका गावाचं नाव होतं त्या गावामध्ये 3 मुले राहत होते. एकाचं नाव राहुल मोहन अमोल काय असेल ते एकाचं नाव मोहिनी काय असेल ते नाव घ्या. आणि ते एका शाळेत शिकत होते. अतिशय खूप मुलं हुशार होती एकमेकांची घट्ट मैत्रीण होती. एके दिवस रविवारच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी ते थोडे जंगलात साईडला फिरायला गेले. मग फिरायला गेल्यानंतर एक लाकूड तोडत दिसला आणि या लाकूड तोडणी काय केलं की तो झाड तोडण्यासाठी चालला होता पण तितक्यात ते विद्यार्थी किंवा ते मुलं सर्व आडवे झाले आणि त्या लाकूड तोडायला सांगितलं का हे झाड तोडू नका तुम्ही. या झाडाला तोडल्यानंतर याची सावली झाली फळ आपल्याला देणार नाही किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होईल प्रदूषण वाढेल अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. आणि हे ऐकून लाकूड तोडल्याने ते झाड तोडलं नाही. अशा प्रकारचं आपण काही एक गोष्ट तयार करू शकतो. ओके चला चित्र म्हणून लक्षात घ्या तुम्हाला कोणतंही चित्र येईल हेच येईल असं नाही अजून कुठलंही चित्र येईल पण याच्यावरती तुम्हाला 100% गोष्ट तयार करायची आहे. पुढे बघा खालील दिलेल्या प्रसंगाच्या आधारे गोष्ट ही बघा. काही मुले बसची वाट पाहत उभी आहेत. थोड्या वेळाने एक बस येते. लोक बसमध्ये चढतात. बस निघून जाते. तेव्हा मुले बघतात की रस्त्यावर एक पाकिट पडलेलं आहे. ते बसमध्ये चढणाऱ्या एखाद्या प्रवाशाचीच असणार असं मुलांना वाटते. पाकिट पाहून आता काय करायचं बघा. गोष्ट तयार करायची. एका गावामध्ये जसं सांगितले एका शाळेमध्ये तुमच्या शाळेचं नाव टाका हवं तर तुमचं नाव टाका का असे मुलं राहत होते. एक दिवस काय झालं तर ते मुले बस स्थानकावरती म्हणजे बस स्टॉपवरती काय बसची वाट पाहत होते. थोड्या वेळानं काय बस आली आणि लोक जे काय असेल लोक पटापट चढायला लागले. घाईघाईमध्ये चढायला लागले आणि तिथून बस निघून गेली किंवा काही लोक उतरले बस निघून गेली. तेव्हा काय मुले बघतात की रस्त्यावर एक पाकिट पडत काय का अचानक एखाद्या प्रवाशाचं किंवा एखाद्या माणसाचं पाकिट पडलं होतं आणि त्याची नजर काय त्याच्यावरती मुलांची नजर गेली. मग बसमध्ये चढणाऱ्या एखाद्या प्रवाशाचं असणार असं मुलांना वाटले. मग पाकिट पाहून काय करायचं असं पाकिट पाहून काय करायचे. पाकिट बघितल्यानंतर मुलांच्या मनात प्रश्न आला की आता पाकिट कसं आपण पोहोचवणार. मग मुलं काय करतात का तिथून शेजारच्या नंतर मग ते काय करतात त्यांचे जर शिक्षक जवळ असेल किंवा आई वडील जवळ असेल तर त्यांना सांगतात किंवा पोलीस स्टेशन जर जवळ असेल तर त्यांना सांगतात की बाबा का अशा प्रकारचं पाकिट पडलेलं आहे. मग समजा जर त्यांना नाहीच पोलीस स्टेशन समजलं मग ते काय करतील का बाबा त्यांच्या शिक्षकाला जातील घेऊन शिक्षकांकडे जातील किंवा आई वडिलांकडे जातील. मग त्यांना सांगतील का बाबा आई वडील बाबा काय मम्मी बाबा वगैरे असेल का असं आम्हाला पाकिट भेटले. मग ते त्यांना आई वडिलांना किंवा शिक्षकांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनला जातील किंवा त्याच्यात चेक करून बघतील का कोणाचं पाकिट आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे का एखादा कार्ड वगैरे आहे का त्याचे फोन नंबर लिहिला आहे का त्याच्यावरती किंवा पत्ता आहे का. पत्ता असं तर पत्त्यावर जाऊन पाकिट देतील किंवा फोन करून त्याला सांगतील बाबा का आपल्याकडे हे पाकिट भेटले तुम्ही हे घेऊन जा अशा प्रकार करतील का ते दिलेलं पाकिट स्वतः घरी ठेवतील. बरोबर नाही हे आपल्याला काय करायचं एक गोष्टीतून तुम्हाला तयार करायची. ओके तर फायनल बघा मित्रांनो आता 4थीचा आपण पायाभूत चाचणीचा मराठीचा पेपर बघितलाय. यामध्ये जास्त काही तुम्हाला जास्त काही मोठा पेपर नसणार आहे त्याच्यामुळे लोड घ्यायची गरज नाही. फक्त लक्षात घ्या उतारा वगैरे नीट वाचायचा. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लक्षात घ्या मित्रांनो अजून पण जेव्हा पेपर अजून चालू होणार नाही अजून एक आठवडा आहे पेपरच्या अगोदर पण 100% IMP क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे. त्याही क्वेश्चन पेपरचा चांगला अभ्यास करा याचाही अभ्यास करा काही प्रॉब्लेम नाही. 1-2 क्वेश्चन प्रत्येक विषयाचा 2 जरी क्वेश्चन पेपर तुमच्या नजरे खालून गेला तरी तुम्हाला 100% चांगला पेपर जाणार आहे. गणित असेल इंग्रजी असेल या विषय देखील तुम्हाला जुन्या क्वेश्चन पेपर असतील किंवा IMP क्वेश्चन काय असेल XYZ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती दोन्ही युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कैलास सर मॅथ्स अकॅडमी आहे त्यालाही सबस्क्राईब करून घ्या.
ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. अजून जेव्हा परीक्षा स्टार्ट होईल तेव्हा देखील तुम्हाला वेळेवरती रिव्हिजन म्हणून आपले IMP क्वेश्चनचे तुम्हाला एक व्हिडिओ लवकरच मिळून जाईल. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला ना, जय महाराष्ट्र.